तर आज बजेट डे आहे आणि बजेटचा अर्थ पण समजावून घेतोय. सामान्य लोकांना याचा कसा फायदा झाला आहे, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवा यांना कशा पद्धतीने याचा फायदा होणार आहे, त्याचे प्रत्येक डिटेल आपण या ठिकाणी समजावून घेत आहोत. एक्सपर्ट आपल्या सोबत आहे, सीए आपल्या सोबत आहेत, अर्थतज्ञ आपल्या सोबत आहेत आणि अमेय चोगळेकर सर अर्थतज्ञ आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. त्याचबरोबर दानीजी सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. त्यांच्याकडेही आपण जाणार आहोत. सर, अमेय सर, तुमची प्रतिक्रिया घेतलेली होती, दानीजींची एक प्रतिक्रिया घ्यायची राहिलेली होती. दानीजी, आपण आता समजावून घेतलंय कशा पद्धतीने लोकांना एक दिलासा म्हणावा लागेल, टॅक्स मधून ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा दिलासा मिळालेला आहे. तुम्हाला काय वाटतंय, हा जो बजेट आहे तो आपल्या देशातील लोकांसाठी, सामान्य लोकांसाठी कसा आहे? अतिशय डिसेंट आणि अतिशय चांगला बजेट आपण याला म्हणता येईल. फिस्कल डेफिसिटचं जे एक टार्गेट होतं त्याच्यापेक्षा अधिक चांगलं झालंय. अजून बजेट डॉक्युमेंट हातात नाही आलाय, पण बऱ्यापैकी चांगलं त्यांनी टार्गेट अचीव्ह केलंय. ही एक फार जमेची बाब आहे. आणि टॅक्स बद्दल आपण बराच वेळपासून चर्चा करत आहोत, पण त्याच्या पलीकडे जाऊन ज्या विविध योजना युथसाठी, फार्मर्ससाठी, महिलांसाठी, स्पेसिफिकली इनोव्हेशन्स आणि एक्सपोर्टसाठी ज्या काही योजना यांनी राबवण्याचा जो बजेट एस्टिमेट्समध्ये प्रण घेतलेला आहे किंवा बजेट स्पीचमध्ये त्यांनी ज्याचा उल्लेख केला, त्या नक्कीच कुठेतरी दीर्घावधीसाठी आपल्या देशाला फार जास्त सकारात्मक ठरतील असं तुर्तास तरी वाटतं. अर्थशास्त्राची विद्यार्थिनी म्हणून काही गोष्टी प्रामुख्याने जाणवतात, ते म्हणजे की एवढ्या मोठ्या लोकसंख्येला कुठेतरी मदत हेल्थकेअरमध्ये असू दे किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये असू दे, जेवढ्या ताकदीनं मागील काही वर्षांमध्ये, मागील 10 वर्षांमध्ये स्पेसिफिक IITच्या आणि मेडिकलच्या जागा वाढवण्यात आल्या, ही एक अतिशय महत्वाची बाब आहे की जेणेकरून येणाऱ्या दिवसांमध्ये हेल्थकेअरमध्ये आपण काय केटर करू शकतो. आणि याच दृष्टिकोनातून हेल्थ टुरिझम की हील इंडिया नावाचा पण जो प्रोजेक्ट आहे त्यावर पण हे लोक फोकस करतात. ही पण एक फार जमेची बाब आहे. स्पेसिफिकली शेतकऱ्यांसाठी त्यांनी किसान क्रेडिटची लिमिट वाढवली असेल, मासेमाऱ्यांसाठी किसान क्रेडिट म्हणजे त्यांच्या क्रेडिटची लिमिट वाढवली असेल, ही एक चांगली गोष्ट आहे. स्टार्टअपसाठी महाराष्ट्रामध्ये आपण राहतो, महाराष्ट्र हे स्टार्टअपचं कॅपिटल म्हणून आज ओळखलं जातं. त्याच्यामध्ये 10,000 कोटीचा फंड हे लोक घेऊन येतात, ही एक फार जमेची बाजू आहे. ओव्हरऑल एक्झिक्युशन कसं होतं या बजेटचं हे बघणं महत्वाचं ठरेल. एक खूप आकर्षक गोष्ट, जस्ट लास्ट पॉइंट जो राहिला होता, तो म्हणजे आपण ग्लोबल टॉय मॅन्युफॅक्चरिंग हब बनायचा प्रयत्न करतोय. दुर्दैवाची गोष्ट अशी होती की आपल्याकडे एकेकाळी गणपतीच्या मूर्त्या सुद्धा चायनावरून आपण आयात करत होतो, पतंगीचा मंजा सुद्धा आयात करत होतो. पण आज दानीजी, एकूणच तुम्ही आता एक्झिक्युशन विषयी बोललात, अंमलबजावणी, इफेक्टिव्ह एक्झिक्युशनसाठी आपण आता आपले जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे त्यांना ओळखतोय, कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने योजनांची अंमलबजावणी करायची, हे आपण आता जे नया भारत आहे, विकसित भारतच्या दृष्टीने आपण पुढे चाललेलो आहोत, ते आपल्याला पाहायला मिळत आहे. दरम्यान आता अमित हावरे सरांकडे मी जाते. सर, खरं तर मिडल क्लासमध्ये जे टॅक्स पेयर्स आहेत, थेट टॅक्स पेयर्स, त्यांना दिलासा दिलेला आहे आणि ज्येष्ठ नागरिकांविषयी सुद्धा आपण जाणून घेतलंय, पण इन्फ्रास्ट्रक्चरसाठी सुद्धा महत्त्वाच्या नोंदी करण्यात आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये बिल्डिंगचं जे क्षेत्र आहे त्यांना जर चालना दिली, बूस्ट दिला, तर एकूणच सगळी जी आपली अर्थव्यवस्था आहे तिला बूस्ट मिळत असतो. तर इन्फ्रास्ट्रक्चर विषयी कोणकोणत्या नोंदी आहेत आणि कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो? मॅडम, जे आपल्या देशामध्ये जो मिडल क्लास आहे ह्यांचं आयुष्यामध्ये सर्वात मोठं स्वप्न असतं की आपलं स्वतःचं हक्काचं घर हे त्यांना घ्यायचं असतं. म्हणजे गेले 3 दशक आमची सुद्धा कंपनी हावरे प्रॉपर्टीज हे सर्वसामान्य माणसाचं घराचं स्वप्न पूर्ण करण्यामागे लागलेली आहे. ह्याच्यामध्ये या बजेटमध्ये मोदी सरकारने खूप मोठे काही डिसिजन्स घेतलेले आहेत. एक त्यामध्ये असं डिसिजन घेतलं, आपण जेव्हा नवीन घर विकत घेतो त्यामध्ये जो होम लोनचा जो इंटरेस्ट आपण भरतो, त्या इंटरेस्टमध्ये जी टॅक्स डिडक्शनची लिमिट असते, ही आधी 2 लाखांपर्यंत होती. दिस इज अंडर सेक्शन 24. ती आता 2 लाखांपासून वाढवून 5 लाखांपर्यंत ती नेलेली आहे. त्यामुळे जेव्हा एक सर्वसामान्य माणूस घर खरेदी करेल आणि सर्वसामान्य माणूस हा होम लोन वरतीच घर घेतो, असा तो त्याच्याकडे बॅगाच्या थैल्या नसतात, पैशाचे थैली नसते किंवा तो वन टाइम पेमेंट, 99% सर्वसामान्य माणूस अफोर्डेबल हाऊसिंग मध्ये होम लोन घेतो. आणि होम लोन वरती जे टॅक्स डिडक्शनची जी लिमिट 2 लाखांपर्यंत होती की 2 लाखांच्या इंटरेस्टवर भरल्यावरती ते डिडक्शन मध्ये आपल्याला मिळेल, ती लिमिट आज 5 लाखांपर्यंत नेलेली आहे. सो दिस इज व्हेरी इम्पॅक्टफुल. येस. आणि एस्पेशली सिटीमध्ये जे घर घेणारे आहेत, म्हणजे 2 लाख कसं असतं की जे एका
छोट्या शहरामध्ये एक छोटं घर त्याचं एक कमी EMI येत असेल की वर्षभरात फक्त 2 लाख, पण मुंबई सारख्या शहरामध्ये जर सर्वसामान्य माणूस आज घर घ्यायला जाईल आणि जे एक बजेटमध्ये ज्याला घर म्हणतात मुंबईमध्ये, त्यामध्ये 5 लाखांपर्यंतचं दरवर्षी त्याला होम लोनचा इंटरेस्ट हा डिडक्शन मधून मिळणार आहे. त्यामुळे त्याचा त्या 5 लाखांवरती टॅक्स कमी होणार आहे. ह्याच्या व्यतिरिक्त एक ज्यांची सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी होती त्याच्यावरती सरकारने एक नोशनल इन्कम असं पकडून त्याच्यावरती टॅक्स लावलेला आणि त्यानंतर असं एक त्याच्यामध्ये डिडक्शन मिळालेलं की सिंगल प्रॉपर्टी ऑफ युअर सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टीवरती नोशनल इन्कम पकडल्या जाणार नाही, त्याच्यावरती टॅक्स लागणार नाही. हे लिमिट सुद्धा एका प्रॉपर्टीवरून 2 प्रॉपर्टीवर केलेलं आहे. त्यामुळे ज्या लोकांची 2 घरं आहेत त्या दोन्ही घरांवरती नोशनल इन्कम 0 होऊन त्याच्यावरती आता टॅक्स लागणार नाही. सो दिस लिमिट इज ऑल्सो डबल्ड. सो दिस इज प्रमोटिंग मल्टिपल प्रॉपर्टी ओनरशिप. आपण बघाल पहिल्या 10 वर्षांमध्ये मोदी सरकारचं एक ध्येय होतं की पहिलं घर हे सगळ्यांचं झालं पाहिजे. त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, बऱ्याचशा स्कीम आल्यात. आता आपल्याला दिसतं की करोडो लोकांचं पहिल्या घराचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. सो मल्टिपल प्रॉपर्टी ओनरशिप सुद्धा आता मोदी सरकार ही प्रमोट करते आहे. त्यासोबत रिअल एस्टेटमध्ये त्यांनी एक स्वामी फंड म्हणून लॉन्च केलेला. तर एक खूप चांगली पॉझिटिव्ह अपडेट जी आज ऑनरेबल फायनान्स मिनिस्टरने आपल्याला दिलेली आहे अशी की आतापर्यंत स्वामी फंडने जे फंडिंग केलेले प्रोजेक्ट्स आहेत, जे स्टक प्रोजेक्ट्स होते, त्या सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये मिळून 50,000 घरं ही पूर्ण केलेली आहेत आणि आता ती हँडओव्हर झालेली आहेत. आणि आणखी 40,000 घरं दिली जाणार. आणखी 40,000 घरं ते म्हणाले की या स्वामी फंड मध्ये पूर्ण होतील. ह्याशिवाय म्हणजे 50 आणि 40 90,000 घरांशिवाय स्वामी फंड 2 असा एक वेगळा फंड लॉन्च केलाय 15,000 कोटींचा. हा जो स्वामी फंड 2 आहे ह्याच्यामध्ये आणखीन 1 लाख अफोर्डेबल घरांपर्यंत निर्माण होतील. आणि स्वामी फंड हा आपण कधी बघाल तर स्वामी फंड इज ऍप्लिकेबल टू प्रोजेक्ट्स विच आर स्टक. आपण मुंबईमध्ये कुठल्याही शहरामध्ये जाल तर सगळे प्रोजेक्ट चालू असतात रिअल एस्टेटचे, पण कुठे ना कुठे प्रत्येक गल्लीमध्ये एक प्रोजेक्ट आपल्याला दिसतो, अरे हा अडकलेला आहे, हा थांबलेला आहे, हा प्रोजेक्ट सुरू झाला पण टेक ऑफ झाला नाही, काहीतरी कारणामुळे लिटिगेशन असेल, बजेट फंडिंग कन्स्ट्रेंट असतील त्यामुळे अडकलेला आहे. तर अडकलेल्या प्रोजेक्ट्सला पूर्ण करणे हे दिस इज अ लो हँगिंग फ्रूट. आणि हे घरं तयार झाल्यावरती ज्या लोकांनी त्या घराचं बुकिंग केलेलं आहे आज तो भाड्यावरती राहतोय, तो रेंट सुद्धा भरतोय आणि या घराचा EMI सुद्धा भरतोय. हा जो लोकांना मार लागतोय ह्याच्यासाठी स्वामी फंडने जी इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे तर ते घरं पूर्ण करणे, ते प्रोजेक्ट पूर्ण करणे. सो स्वामी फंड टेक्स ओव्हर द प्रोजेक्ट, दे फायनान्स द प्रोजेक्ट ॲट अ व्हेरी व्हेरी अट्रॅक्टिव्ह रेट ऑफ इंटरेस्ट. आणि असे प्रोजेक्ट पूर्ण होऊन आज त्यांनी रिझल्ट दाखवलाय की 50,000 घरं हँडओव्हर झाली आहेत ग्राहकांना, त्या रिस्पेक्टिव्ह प्रोजेक्टच्या ग्राहकांना. आणि अजून एक स्वामी 2 म्हणजे स्वामी फंड 2, आपण आजकाल 2 चा क्रेज आहे, KGF 2, पुष्पा 2, स्वामी 2 आता लॉन्च केलेला आहे. तर मग हा कशा पद्धतीने लोकांना फायदा होऊ शकेल स्वामी 2 चा? 15,000 कोटींचा फंड आलेला आहे जे प्रोजेक्ट्स आज विविध डेव्हलपर्सचे अडकलेले आहेत. सो रेरा इज डेफिनेटली टेकिंग चार्ज ऑफ दिस प्रोजेक्ट्स. तर एक प्रोजेक्ट जर अडकलेला असेल तर त्या प्रोजेक्टला लेट्स से 25 करोड, 50 करोड, 100 करोड अशा लिमिटपर्यंत फंडिंग देऊन तो डेव्हलपरकडून टेक ओव्हर करून जे अथॉरिटीज असतात, एस्पेशली महारेरा जी आज व्हेरी स्ट्रॉंग, म्हणजे पूर्ण देशाच्या रेरामध्ये महारेरा इज वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट अथॉरिटीज, महारेरा टेक ओव्हर करेल. आणि स्वामी फंड ते पूर्ण फंडिंगने त्याचं पहिलं प्रिन्सिपल असं आहे की जे काही पैसा प्रोजेक्टमध्ये जाईल तो सगळ्यात पहिले त्या प्रोजेक्टच्या कन्स्ट्रक्शन पूर्ण करण्यामागे जाणार. त्यामुळे आज प्रोजेक्टचे फॉर एक्झाम्पल 100 इज द कॉस्ट ऑफ द प्रोजेक्ट आणि 60-70 पर्यंत येऊन अडकलेला आहे. आपल्याला बिल्डिंग दिसते तयार आहे, बांधकाम बाकी आहे, प्लास्टर बाकी आहे, बऱ्याचशा ठिकाणी दिसतात. त्या बिल्डिंग पूर्ण करण्यामागे हे 15,000 कोटी गव्हर्नमेंटने इन्व्हेस्ट आता करण्याचा आजपासून निर्धार घेतलेला आहे. या बजेटमध्ये असं म्हणता येईल की जे अपूर्ण प्रोजेक्ट आहे ते लवकरच पूर्ण होतील. पूर्ण होतील. आपल्याला मुंबईमध्ये असं दिसतो की बरेचसे जे अपूर्ण प्रोजेक्ट आहेत ते पूर्ण फुल होतील. लोकांना त्यांची प्रॉपर्टी मिळेल, ते आज जे भाड्याच्या घरात राहतात तिथून ते स्वतःच्या हक्काच्या घरामध्ये शिफ्ट होतील, त्यांचं रेंटमध्ये सेव्हिंग होईल, जो EMI आहे तो सुद्धा भरतच आहेत. प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यावरती सरकारला सुद्धा प्रॉपर्टी टॅक्स मिळणं चालू होईल. इतर सगळे इन्कम बिझनेसेस त्या घरांमध्ये, त्या बिल्डिंगमध्ये जे बिझनेसेस आहेत ते सगळे वाढतील. म्हणजे साधारण पेपर टाकणाऱ्यापासून, दूध टाकणाऱ्यापासून, छोट्या छोट्या बिझनेस पासून, गाडी धुणाऱ्यांपासून तर म्हणजे हायर केबल टीव्ही आहे, इंटरनेट, टेलिफोन, सगळ्या बिझनेसेसला फायदा होईल. सो डेफिनेटली वेन वी सी द मनी गोज इन द पॉकेट ऑफ द मिडल क्लास, स्पेंडिंग पॉवर इन्क्रीजेस, पर्चेसिंग पॉवर पॅरिटी हा जो कॉन्सेप्ट आहे ह्यामध्ये म्हणजे आपण टॉप 5 इकॉनॉमीज बघतो. इंडिया इज ऑन द नंबर 5 इन द वर्ल्ड टॉप 5 इकॉनॉमीज. आणि फक्त जपान, जर्मनी आणि चायना, USA आपल्या पुढे आहेत. ब्रिटनला आपण ऑलरेडी ओव्हरटेक केलेला आहे.
पर्चेसिंग पॉवर पॅरिटीनुसार जर आपण टॉप इकॉनॉमीज बघितल्या तर इंडिया ऑलरेडी नंबर 3 वर पोहोचलेला आहे. जे मोदीजींनी अनाऊन्स केलेलं की मोदी थर्ड गव्हर्नमेंटमध्ये इंडिया थर्ड बिगेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड होईल. इफ यू लुक ॲट GDP फ्रॉम पर्चेसिंग पॉवर पॅरिटी, इंडिया इज ऑलरेडी ॲट नंबर 3, विच मीन्स द पर्चेसिंग पॉवर ऑफ द कॉमन मॅन इज ऑलरेडी गुड. आणि ती या बजेटमध्ये जे सर्वसामान्य माणसाच्या हातात जे पैसे वाढतील, लिक्विडिटी वाढेल, स्पेंडिंग वाढेल, म्हणजे साधारणपणे जो माणूस एका गोष्टीवरती 100 रुपये खर्च करू शकत होता तो प्रॉब्ली 110 किंवा 120 खर्च करण्याची त्याची कॅपॅसिटी वाढेल. लोकांचं लाईफस्टाईल इम्प्रूव्ह होईल, लोकांचं स्पेंडिंग इम्प्रूव्ह झाल्यामुळे प्रत्येक बिझनेसचं टर्नओव्हर इम्प्रूव्ह होईल. कारण रिअल एस्टेटमध्ये बरेच लोक निगेटिव्ह म्हणतात की अरे आम्हाला GST माफ करायला पाहिजे होता, अशी अपेक्षा बजेटच्या आधी बऱ्याच लोकांनी, डेव्हलपर्सने, आम्ही सुद्धा आमच्या बॉडीजने मांडलेल्या. पण एक लक्षात घ्यायला हवं की जेव्हा मिडल क्लासची स्पेंडिंग पॉवर वाढते तेव्हा बिझनेसचा डिमांड वाढणार आहे. त्यामुळे जर काही डिमांड्स अनमेट जरी असल्या या बजेटमध्ये तरी, अँड नॉट जस्ट रिअल एस्टेट, एव्हरी बिझनेस, म्हणजे शॉपिंग मॉलमध्ये तुम्हाला दिसेल की गर्दी वाढणार, तुम्हाला वडापावच्या दुकानावरती सुद्धा दिसेल की जास्त लोक खातील, तुम्हाला ऊसाच्या रसाच्या दुकानावरती सुद्धा दिसेल. तर सर्वसामान्य माणसाकडे जी स्पेंडिंग पॉवर वाढेल, पर्चेसिंग पॉवर पॅरिटी वाढेल, त्यामुळे लिक्विडिटी वाढेल, कन्झम्पशन वाढेल, मनी सर्क्युलेशन वाढेल, GDP वाढेल, आणि अर्थातच याचा इम्पॅक्ट म्हणजे सरकारचा टॅक्स इन्कम सुद्धा वाढेल. म्हणजे इट इज अ विन विन सिच्युएशन. सरकार एक्स्ट्रा पैसे, एक्स्ट्रा लिक्विडिटी जी मार्केटमध्ये वाढवते आहेत त्याच्यामुळे सरकारचा सुद्धा फायदा होणार आहे. सो इट इज अ विन विन, आणि आय थिंक इट इज अ व्हेरी ब्रिलियंट मूव्ह, आणि इट इज अ व्हेरी ऑडेशियस मूव्ह. कारण 7 लाखांवरून सरळ 12 लाखावर नेणे, कारण लोकांची अपेक्षा, आपल्याकडे असं असतं की आपण अपेक्षा करत असतो खूप, पण कमीमध्ये पण आपण सॅटिस्फाईड असतो. आपले जे माणसं आहेत, स्पेशली इंडियन मिडल क्लास, कमीमध्ये सॅटिस्फाईड असतं. पण त्यांना भरभरून आज जो त्यांनी 3 टर्म पासून मोदीजींवर विश्वास दाखवला आहे, तर एक म्हणता येईल की मोदीजींनी त्यांच्या विश्वासाची ही जी त्यांना भेट दिलेली आहे, त्यांना जे रिटर्न गिफ्ट दिलेलं आहे, सो हे भरभरून दिलेलं आहे आणि बियॉन्ड एक्सपेक्टेशन. निश्चितच. आता याचा फायदा नेमका किती होतो, कसा होतो, तेही बघावं लागले. यानंतर जाऊयात अनय जोगळेकर यांच्याकडे, अर्थतज्ञ आपल्यासोबत जोडले गेले आहेत. जोगळेकर सर, जेव्हा जगावर मंदीचं सावट आहे त्यावेळेला, आणि आपल्या इथे सुद्धा ग्रोथ रेट जो आपल्याकडे आलेला होता तो कुठेतरी कमी आहे असं म्हटलं जात होतं, आणि आता ज्या पद्धतीचा हा अर्थसंकल्प सादर झालेला आहे त्याच्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला किती बूस्ट मिळेल असं वाटतंय? सगळ्यात प्रथम आपण कोणत्या जागतिक परिस्थितीत आहोत ते समजून घेणं आवश्यक आहे. आज म्हणजे जेव्हा अर्थमंत्र्यांचं काम असतं अर्थसंकल्पातनं दिशा दाखवणं, पण आज समुद्र इतका खवळलेला आहे की तुम्ही एका दिशेने जायला गेलात आणि तुमची बोट दुसरीकडे भरकटली तर तुम्ही काय करणार, ही सगळ्यात मोठी रिस्क आहे. आज जागतिक पटलावर एकतर अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार कोणते निर्णय घेईल, व्यापार युद्ध कशा प्रकारे वाढवेल हा प्रश्न आहे. दुसरीकडे चीन त्याला कसं उत्तर देईल, आणि अमेरिका आणि चीन एकत्र आले तर काय करायचं, ही अनिश्चितता आहे. आणि या अनिश्चिततेत भारतासारखा 140 कोटी लोकसंख्या असलेला देश, जिथे सरकारला वर्षभरात दरवर्षी जवळपास 80 लाख ते 1 कोटी रोजगार अकृषी क्षेत्रात तयार करायचे आहेत, पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करायची आहे, शेतीचा विकास दर चांगला राहायला पाहिजे हे बघायचं आहे. आपले जे लघु आणि मध्यम उद्योग आहेत ते चीनशी नाही पण इतर अन्य व्हिएतनाम सारख्या देशांशी स्पर्धा करून मोठे होतील हे बघायचं आहे. देशात विमानतळ असतील, रेल्वे असतील, या सुविधा वाढवायच्या आहेत. तर या सगळ्यांच्या दृष्टीने जर हा अर्थसंकल्प बघितला तर त्याच्यामध्ये एक सुखद धक्का देणारा हा अर्थसंकल्प आहे. कारण हा सगळ्यात मोठा प्रश्न होता की भारत नेमका कोणत्या दिशेला जाणार. तर मला असं वाटतंय की देशात आजही जवळपास 45 ते 50% लोक शेतीवर अवलंबून आहेत, आणि त्यांना शेतीत गुंतवून ठेवायचं, त्याच्यातनं शेतीतल्या उत्पन्नात वाढ व्हायचं, याच्यासाठी अनेक प्रकारच्या तरतुदी या बजेटमध्ये आहेत. लघु आणि मध्यम वर्ग हा शेती खालोखाल सगळ्यात दुसऱ्या क्रमांकावरचा दुसरा मोठा रोजगार देणारा घटक आहे, आणि त्यामुळे लघु आणि मध्यम उद्योगांना अधिक मोठ्या प्रमाणावर कर्ज पुरवठा होईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी वेगवेगळ्या यंत्रणांकडनं त्यांची होणारी हॅरेसमेंट आहे, म्हणजे जे खास करून जी वसुली कल्चर आहे किंवा जे सगळे सरकारी परवानग्या, प्रदूषण महामंडळ यांच्याकडनं होणारा त्रास आहे, याच्यातनं बाहेर काढायला मला असं वाटतंय की सरकार पुढच्या वर्षभरात एक नवीन त्याचं एक सादरीकरण करणार आहे की ज्याच्याद्वारे लघु आणि मध्यम उद्योजकांना कमीत कमी परवानग्या आणि सगळं पेपरलेस क्लिअरन्स हे होणारे, हा सगळ्यात मोठा त्याच्यातला भाग आहे. याच्याशिवाय ज्या क्षेत्रातनं मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतात, खास करून विदेशी लोकांचं पर्यटन आहे, मेडिकल टुरिझम आहे, त्याच्यामध्ये व्हिसा प्रोसेस एकदम सुलभ करणं, किंवा राज्यांमध्ये नवीन पर्यटन स्थळ विकसित करणं ज्याच्यामध्ये राज्यांनी जमीन द्यायची आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून काम करेल. मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणावर तरतूद केलेली, याच्यामध्ये कोबाल्ट असेल किंवा लिथियम असेल, त्यांचं खाणकाम असेल किंवा त्या सगळ्या कचऱ्याची विल्हेवाट, या सगळ्या गोष्टींवर भर दिलेला आहे.
याच्याशिवाय जसे म्हटलं की मरीन प्रॉडक्ट, कारण सागर संपदा अनेकांना पोट भरण्याला मदत करणारे तो विषय असेल, किंवा जीवनावश्यक वस्तू औषधांवरची आयात कर रद्द करणं असेल, या सगळ्या गोष्टींकडे साकल्याने बघितलेलं आहे. पण एकच गोष्ट याच्यात महत्वाची आहे की हा अर्थसंकल्प केंद्र सरकारचा आहे, तो किती यशस्वी होतो त्यासाठी राज्य सरकार वेगवेगळी, कारण हा जो आता आर्थिक अहवाल, सर्वेक्षण अहवाल पुढे आला होता, त्याच्यात गरज व्यक्त केली होती की केंद्राप्रमाणे राज्यांनीही पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. आणि महाराष्ट्रासारखी काही राज्य वगळली तर अनेक राज्यांमध्ये पायाभूत सुविधांवर अजिबात गुंतवणूक केली जात नाहीये. आणि ती जर झाली आणि केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित काम केलं तर हा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने म्हणजे तो त्याचं फुलफिलिंग होणार आहे. अन्यथा आपण निश्चितच. जोगळेकर सर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान अर्थतज्ञ नरेश बोडके सर आपल्यासोबत जोडले गेले आहेत, पण एक कमेंट करायची आहे लिमये सरांना, त्यांच्याकडे आपण जाऊया. आता जो विषय चालला आहे तर त्याच्यामध्ये बजेटमध्ये मॅडमनी असं सांगितलं की डेमोक्रेसी, डेमोग्राफी आणि डिमांड हे त्रिसूत्री आहे विकसित भारतची. आणि आता जसं हवरेजी म्हणाले की जर का पर्चेसिंग पॉवर वाढली तर नॅचरली सगळ्याच उद्योगांना चालना मिळते. आणि हे टॅक्स स्लॅब वाढवून त्यांनी तेच साध्य करायचा प्रयत्न केला आहे की पर्चेसिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी टॅक्स 12 लाखापर्यंतचा मुक्त करून हातात खेळता पैसा राहील, भांडवल राहील लोकांच्या, आणि मग ते भले दुसऱ्या घराचा विचार करतील किंवा त्यांची पर्चेसिंग पॉवर वाढल्यामुळे इतर उद्योगांना पण चालना मिळेल. हा त्याच्यामधला एक महत्त्वाचा अर्थपूर्ण एक भाग आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांनी एक म्हणजे त्यांच्या मनामध्ये भीती राहणार नाही खर्च करताना. त्यालाच ऍडिशन त्यांनी असं एक दिलं की आयकराची जी भीती होती इन्कम टॅक्स ऍक्टची, तर त्यांनी एक वाक्य त्याच्यामध्ये फार सुंदर वापरलं की आयकरामध्ये आम्हाला दंड द्यायचा नाहीये लोकांना, तर आम्हाला न्याय द्यायचा आहे. आणि हे फार बोलकं वाक्य आहे. आणि कदाचित बजेटच्या सुरुवातीला किंवा मध्यावरती मॅडमनी एक सांगितलं की मी न्यू टॅक्स इन्कम टॅक्स बिल पुढच्या आठवड्यात सादर करते. त्यामुळे लोकांची एक 5-10 मिनिटासाठी घोर निराशा झाली की म्हणजे ह्या बजेटमध्ये डायरेक्ट टॅक्ससाठी काही नसेल. पण पुढे एंडिंगला आल्यानंतर मात्र डायरेक्ट टॅक्स प्रपोजलमध्ये त्यांनी मोठी घोषणा करून मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच जिंकल्यासारखं असं एक प्रेझेंटेशन करून त्यांनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला. शब्द फायनान्स मिनिस्टरने वापरला, ट्रस्ट फर्स्ट, स्क्रुटिनाइज लेटर. बरोबर. हा म्हणजे विश्वास लोकांचा वाढवण्याचा प्रयत्न कुठेतरी केला जातो. फ्रॉम अ अर्लियर टॅक्स रेजिम विच वॉज गिल्टी अंटिल प्रूव्हन इनोसेंट, नाउ दे आर फोकसिंग ऑन इनोसेंट अंटिल प्रूव्हन गिल्टी. हे म्हणजे मोठा बदल. त्याच्यामुळे याचा एक मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. मोठा फायदा, एक ॲटिट्यूड किंवा एक त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्यामध्ये खूप मोठा बदल. बरोबर आहे सर. याच्यानंतर आपण जाऊयात नरेश बोडके सरांकडे. अर्थतज्ञ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नरेश बोडके सर, ईज ऑफ डुईंग असेल किंवा सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न असेल आणि ज्या पद्धतीची अर्थव्यवस्था सध्या संपूर्ण जगामध्ये आहे, जे मंदीचं सावट आहे, त्याच्यामध्ये सादर झालेला हा अर्थसंकल्प, याच्याकडे तुम्ही कसं बघता? कोणकोणत्या क्षेत्राला कसा फायदा होणार आहे? मला असं वाटतं नेहमी मीडियामध्ये एक वाक्य असतं, कभी खुशी कहीं खुशी कहीं गम. यावेळेला सगळीकडे खुशी आहे, गम काय दिसला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हे बजेट सगळ्याच ठिकाणी चांगलं रिसीव्ह होत आहे. दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही जे बोललाय की जागतिक पातळीवरती काय घडतंय, जर तुम्ही जागतिक पातळीवरती बघितलं तर साधारणतः ऍव्हरेज ग्रोथ रेट जो आहे ग्लोबल इकॉनॉमीचा तो 3-3.25% आहे. आणि त्यातही जे विकसित देश आहेत, अमेरिकेसारखे आणि युरोप सारखे देश आहेत, ज्याच्यामध्ये साधारणतः तो 2%च्या खाली आहे. आणि विकसनशील देश आहेत किंवा जे मध्यम उत्पन्न गटातले देश आहेत, त्यांचा विकास दर हा साधारणतः 5%च्या वर आहे. आणि भारताचा मात्र त्या ऍव्हरेज पेक्षा वर आहे. तर एकंदरीत ग्लोबल इकॉनॉमी जी काही रिसेशन मध्ये फसलेली दिसते, त्यामध्ये ब्राईट डॉट दिसतो तो इंडियन इकॉनॉमी आहे. आणि जसं ते 3D उल्लेख झाला, डेमोग्राफी आणि अजून एक डी मला आता आठवत नाही, परंतु डिमांड बेसिकली हे तीनही डी जे आहेत ते अचीव्ह करण्याचा प्रयत्न झालाय. एक जे महत्वाचं ब्रॉड गोल जे गव्हर्नमेंटने ठेवलेलं ते असं आहे की विकसित भारत 2047च्या दृष्टीने जर याचं अनालिसिस करायचं ठरलं तर त्यांनी त्यासाठी लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते उभं करण्यासाठी मागच्या काही बजेट्समध्ये प्रयत्न केले. त्यामध्ये मग जे फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर असेल ते सुद्धा आणि सॉफ्ट इन्फ्रास्ट्रक्चर असेल ते सुद्धा, जसं IITs असतील, मेडिकल कॉलेजेस असतील, जे स्किल लेबर आपल्याला लागणार आहेत किंवा एकंदरीत सगळ्या गरजा आपल्याला केटर करायच्या, त्यासाठी लागणारे जी काही संसाधनं असतील ते उभे करण्यासाठी गव्हर्नमेंटने प्रयत्न केले. आता अजून एक प्रश्न असा उरतोय जो आता मला वाटतं माझ्याकडनं अपेक्षित आहे, तो म्हणजे ओव्हरऑल फिस्कल मॅनेजमेंटमध्ये हे बजेट कुठे राहतं.
तर बेसिकली जी काय आपली फिस्कल डेफिसिट आहे ती फिस्कल डेफिसिट अचीव्ह करण्यामध्ये गव्हर्नमेंट बऱ्यापैकी सक्सेसफुल झालंय आणि उलट राज्य सरकारांना 0.5% ऑफ जीएसडीपी बॉरोईंग करण्याची त्यांना मुभा दिलेली आहे. दुसरी एक गोष्ट अशी आहे की साधारण 1 लाख कोटीचं जे काही त्यांचं इन्कम टॅक्स मध्ये रिलीफ दिल्यामुळे जे नुकसान होतंय किंवा जे काही फॉरगॉन टॅक्स रेव्हेन्यू आहे तो मला असं वाटतं अप्रत्यक्ष कराच्या माध्यमातून त्यापैकी बऱ्याच मोठ्या प्रमाणात तो त्यांना रिकव्हर करता येईल. कारण डिस्पोजेबल इन्कम जे वाढणार आहे लोकांचं ते डिस्पोजेबल इन्कम डेफिनेटली आपल्या इकॉनॉमीला जी रिसेशन सदृश्य जी काही इकॉनॉमी दिसत होती त्याला बूस्ट द्यायचं ते काम करणार आहे. एक ऍग्रिगेट डिमांड शिफ्ट होणार आहे. आज ऍग्रिगेट डिमांडचा विचार केला तर साधारणतः 7% वर आपली ऍग्रिगेट डिमांड आहे. त्यामुळे ऑलरेडी वी आर डुईंग बेटर. पण आता याच्यानंतर अजून त्याचा फरक पडेल आणि ओव्हरऑल मार्केटमध्ये एक पॉझिटिव्ह सेंटिमेंट तयार होईल. दुसरे येस बोडके सर, याच्यानंतर आपण जाऊयात अमित हावरे सरांकडे. सर, इन्फ्रास्ट्रक्चर विषयी आपण बोलत होतो, तुम्ही घरांविषयी सांगितलं, पण ज्या पायाभूत सुविधा आहेत त्याचाही उल्लेख केलेला आहे. आणि दुसरं म्हणजे विकसित भारतच्या दृष्टीने आपण पावलं पुढे टाकतोय, तर इन्फ्रास्ट्रक्चरची जी गती आहे त्याला किती बूस्ट मिळेल? इन्फ्रास्ट्रक्चरवरती गव्हर्नमेंटने खूप फोकस केलेला आहे. एस्पेशली म्हणजे एनर्जी सेक्टर असेल, ट्रान्सपोर्टेशन सेक्टर असेल, ह्या सगळ्यामध्ये आणि एस्पेशली सस्टेनेबल अर्बन डेव्हलपमेंट ह्याच्यामध्ये सुद्धा खूप फोकस केलेला आहे. आपण बघू शकतो की इलेक्ट्रिक व्हेकल्स ह्याला खूप चालना देण्यासाठी त्यांनी त्याच्यावरती टॅक्सेस डिडक्ट केलेले आहेत. ह्यासोबतच इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग जे गव्हर्नमेंटचं, आणि तो एक आपण ट्रेंड बघतोय की इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग हे इन्क्रीजिंग याच्यामध्ये आपल्याला दिसतंय. एस्पेशली मी म्हणेल की महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जिथे एक ह्यूज लँडस्लाइडनी आता नवीन गव्हर्नमेंट आलेलं आहे आणि ज्याला आपण डबल इंजिनचं सरकार म्हणू शकतो बीजेपीचं, त्यामुळे मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खूप जास्त प्रमाणात पुढच्या 5 वर्षामध्ये भर पडेल असं आपल्याला दिसतं. कोस्टल रोड हा पूर्ण होईल, बुलेट ट्रेन ही पूर्ण होईल, मेट्रो, मुंबई मेट्रो ही पूर्ण होईल, बरेचसे पूर्ण झालेत. आज मी येताना इनफॅक्ट स्टुडिओमध्ये मला आनंद झाला, नवीन कोस्टल रोडवरून मला येण्याचा अनुभव झाला. तर पुढच्या 5 वर्षामध्ये मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर, सेकंड एअरपोर्ट आता लवकरच रेडी होणार आहे. ह्या सगळ्या जे इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग गव्हर्नमेंटचे सुरू आहेत, दर 15 दिवस किंवा महिन्याला आपल्याला दिसतं नवीन नवीन एक मेगा प्रोजेक्ट. एक काळ असा होता की मेगा प्रोजेक्ट्स अनाउन्स व्हायचे आणि 10-10, 20-20 वर्षानंतर त्याचा रिपोर्ट यायचा, हे अजून पुढे गेलंय, अजून पुढे गेलंय. आज असा काळ आपण बघतो की मेगा प्रोजेक्ट्स अनाउन्स होतात आणि ते वेळेवरती पूर्ण सुद्धा होतात. लोकांना त्याचा आस्वाद भेटतोय. आता नवीन एअरपोर्ट लवकरच 2025 मध्ये सुरू होणार आहे नवी मुंबईला. त्यामुळे नवी मुंबई हे जे ऍक्च्युली आणि ठाणे ही जी ट्राय सिटी आहे, ज्याला आपण MMR रिजन म्हणतो, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या 5 वर्षामध्ये कायापलट होईल आणि एक रेव्होल्युशनरी, म्हणजे आपण शहर ओळखू शकणार नाही. बरेचदा आपण एका ठिकाणी 5 वर्षाने पुन्हा गेल्यावर असं वाटतं, अरे या शहरामध्ये किती गोष्टी झाल्यात. आणि असं एक्झाम्पल आपल्याला दुबई किंवा सिंगापूर अशा शहरांचं ऐकायला मिळतं. आय एम व्हेरी कॉन्फिडंट की मुंबईमध्ये आपल्याला हे लवकरच ऐकायला मिळेल की अरे कोस्टल रोड सुद्धा रेडी झालाय, मुंबई मेट्रो एकदा येणारे लोक आहेत त्यांच्यासाठी एक आश्चर्याचा धक्का असेल. करेक्ट, व्हेरी ट्रू. आणि ह्याच्यामुळे मुंबईला सगळ्या भागांमध्ये म्हणजे प्रॉपर्टी रेट्समध्ये फायदा होईल, घरांच्या सेलमध्ये, कॅपिटल व्हॅल्यूमध्ये सगळ्यांचं अप्रिसिएशन होईल, जे प्रॉपर्टीचे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना फायदा होईल. मुंबई शहराची सुद्धा ग्रोथ होईल, म्हणजे नवीन एअरपोर्ट, नवीन मेट्रो इन्फ्रास्ट्रक्चर, रेल इन्फ्रास्ट्रक्चर, बुलेट ट्रेन आल्यामुळे जे बुलेट ट्रेनचे सुद्धा स्टेशन आहेत, म्हणजे डोंबिवली ठाणे या ठिकाणी एक स्टेशन आहे, त्याच्या पुढे पालघर डिस्ट्रिक्टमध्ये सुद्धा पालघर बोईसरच्या जवळ एक स्टेशन आहे. या सगळ्या एरियाजमध्ये सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर गेल्याने, म्हणजे आपण जर जापानला गेलो, चायनाला गेलो, तिथे असं असतं की शहराच्या 150-200 किलोमीटर दूर रहिवासी राहत असतात. चांगल्या मोठ्या बंगल्यामध्ये राहून शहरामध्ये बुलेट ट्रेनने अर्ध्या पाऊण तासात पोहोचतात. आपल्याला बहुतेक 5 वर्षानंतर पालघर किंवा बोईसर या क्षेत्रामध्ये बीच फेसिंग बंगलोमध्ये राहतात, अफोर्डेबल बीच फेसिंग बंगलो, आणि सहज 45 ते 1 मिनिटामध्ये, जो आज पण लोकांना सवय आहे, 1 तास ट्रॅव्हल म्हणजे मुंबईमध्ये ऍक्च्युली लक्झरी आपण इमॅजिन करतोय, पण नंतर भविष्यामध्ये सगळं आपल्याला दिसेल, हे आपल्याला दिसेल. आणि लोक बुलेट ट्रेनने जर BKC पर्यंत कामाला आली, सो BKC इज ऑल्सो डेव्हलपिंग लाईक अ कमर्शियल हब. तिथे हायकोर्ट सुद्धा आता येत आहे. सो हे जे सगळे इन्फ्रास्ट्रक्चरचा जो इम्पॅक्ट आहे, आय थिंक दॅट इज गोइंग टू चेंज द लाईफस्टाईल ऑफ द पीपल. आणि परत लोकांच्या हातामध्ये डिस्पोजेबल इन्कम वाढल्यामुळे, स्पेंडिंग पॉवर वाढल्यामुळे, चांगले कपडे, चांगल्या गाड्या, चांगली घड्याळं, म्हणजे एक आपण म्हणतो की लाईफस्टाईल जी लोकांची चेंज व्हायला पाहिजे किंवा लोकांना
खूप आधी आपण ऐकायचो की मुंबईचं शांघाय होणार आहे, मुंबईचं न्यूयॉर्क होणार आहे, प्रत्यक्षात होईल. ते आता आपल्याला कुठेतरी दिसते की ऍक्च्युली ह्या गोष्टी चेंज होतात आहे. निश्चित. ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे. आपण बजेटचा अर्थ समजावून घेत आहोत. थेट जो टॅक्स भरला जातो त्याच्यामध्ये कशा पद्धतीने फायदा होतोय ते तर आपण समजावून घेतलंय, पण जो इनडायरेक्ट टॅक्स आहे त्याच्यात लोकांना कशा पद्धतीने फायदा होणार आहे, काय स्वस्त झालंय, काय महाग झालेला आहे, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होत असतो, ते आपण बघूयात या ठिकाणी. ग्राफिक्सच्या माध्यमातून नेमकं काय काय स्वस्त झालेलं आहे आणि काय महाग झाले ते आपण बघतोय. मोबाईल स्वस्त होणार आहेत कारण मोबाईलवर सुद्धा बऱ्याचशा जे एक सूट देण्यात आलेली आहे असं म्हणता येईल, त्याच्यामुळे मोबाईल स्वस्त होणार आहेत. तर याच्या व्यतिरिक्त इलेक्ट्रिक वाहनं सुद्धा स्वस्त होणार आहेत कारण इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणारा जो कच्चा माल आहे त्याच्यावर आधी जास्त कर होता, पण आता त्याच्यामध्ये कुठेतरी बूस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे या क्षेत्राला. टीव्हीचे सर्व पार्ट सुद्धा स्वस्त होणार आहेत, त्याच्यामुळे या क्षेत्राला सुद्धा एक मोठा बूस्ट म्हणावा लागेल. इलेक्ट्रिक असेल, औषधं सुद्धा स्वस्त होणार आहेत, त्याच्यामुळे जे आपल्या देशातले लोक आहेत ज्यांना औषधांची गरज असते त्यांच्यासाठी एक दिलासा. चमड्याच्या वस्तू सुद्धा स्वस्त होणार आहे, ज्या लेदरच्या वस्तू असतात ज्या आपण वापरत असतो त्याच्यामध्ये बॅग असेल, शूज असतील, हे सुद्धा स्वस्त होणार आहे. महाग नेमकं काय काय होणार आहे तेही आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. घरं महाग होणार आहेत. घरं ज्यांना घ्यायचे असतील आता पुढच्या काही महिन्यांमध्ये, काही वर्षांमध्ये, त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं म्हणावं लागेल. घर महाग होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर स्मार्ट टीव्ही सुद्धा महाग होणार आहे, जे लक्झरीमध्ये येतात. या सर्व गोष्टी महाग होताना आपल्याला दिसत आहे. स्मार्ट टीव्ही महाग होणार, त्याच्यानंतर कपडे सुद्धा महाग होणार आहेत. तर अशा या सर्व गोष्टी काय स्वस्त आणि काय महाग जे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे समजून घेणं ते आपण बघितलेलं आहे. यानंतर आता याचा अर्थ समजून घेण्यासाठी आपण जाऊयात लिमये सरांकडे. सर, आपण जे डायरेक्ट टॅक्स आहे त्याच्याविषयी बोललो, पण इनडायरेक्ट टॅक्सची चर्चा मध्यंतरी खूप रंगलेली होती. त्याच्यामध्ये मग ते जे कॅरेमेल पॉपकॉर्नचे मीम्स असतील किंवा अशा सगळ्या गोष्टी व्हायरल होताना दिसल्या होत्या. तर मग या इनडायरेक्ट टॅक्समध्ये जे लोक सर्वच लोक भरत असतात इनडायरेक्ट टॅक्स, तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं लोकांना फायदा होईल? याच्यामध्ये फायदा इनडायरेक्ट टॅक्समध्ये तशी होण्याची शक्यता कमी असते, कारण सामान्य माणूस हा ITC म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट जे आपण म्हणतो ते काही घेत नाही. इनपुट टॅक्स क्रेडिट हे फक्त ज्यांनी GSTच्या अंडर रजिस्ट्रेशन घेतलंय त्यांनाच मिळतं. त्यामुळे जर का आपण कॉस्ट लोअर करायचा हा जर विषय सामान्य माणसाच्या दृष्टिकोनानं म्हणत असो तर तसा त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट कुठे त्याच्यावरती होत नाही. पण ओव्हरऑल ज्या वेळेला एखादा बिझनेसमन हा स्वतःचं कॅल्क्युलेशन करतो आणि त्यावेळेला ITC घेतो, तर त्या ITC घेतल्यानंतर त्याची जी कॉस्ट कमी होते, त्यामुळे इनडायरेक्टली जी कस्टमरला प्राइस आपण पास ऑन करणार आहोत ती कमी होते आणि असा इनडायरेक्ट बेनिफिट होऊ शकतो. पण सामान्य माणूस ज्या दुकानात जातो एखादी वस्तू घ्यायला, त्यावेळेला जो प्रिस्क्राईब रेट आहे त्यानेच त्याला टॅक्स भरायला लागतो आणि त्याचा ITC त्याला मिळत नाही. त्यामुळे 100 वरती 18% टॅक्स असेल तर त्याला 118 रुपये घेऊनच ती वस्तू घ्यायला लागते. दुकानदार असेल तर तो 18 रुपयाचा ITC क्लेम करून त्याची कॉस्ट कमी करू शकतो. निश्चितच. आता एक शेवटचा प्रश्न सर, म्हणजे एक उत्सुकता आहे. 4 वर्षांची एक टर्म वापरलेली होती अर्थमंत्र्यांनी की 4 वर्षांपर्यंतचा जो काही रिटर्न आहे तो भरता येईल, ते नेमकं काय? इन्कम टॅक्समध्ये एक प्रोव्हिजन अपडेटेड रिटर्न म्हणून आणली होती. माननीय अर्थमंत्र्यांनी गेल्या बजेटमध्ये या सरकारला लिटिगेशन्स कमी करायचे आहेत, म्हणजे कायदेशीर जे क्लिष्टता आहेत त्याही कमी करायचे आहेत आणि जे पेंडिंग इश्यूज आहेत तेही कमी करायचे आहेत. सो ते अवॉइड करण्याकरता अपडेटेड रिटर्न नावाची एक कन्सेप्ट आणली होती. त्याच्यामध्ये तुम्ही टॅक्स भरायचा आणि ॲडिशनल जो काय तुम्हाला टॅक्स भरायचा असेल किंवा इन्कम डिक्लेअर करायचं असेल ते करायचं, जेणेकरून गव्हर्नमेंट किंवा डिपार्टमेंट तुमच्यापर्यंत पोचेल आणि नोटीस काढेल आणि मग लिटिगेशन्स होतील. ते अवॉइड करायचं. आणि तुमच्या जर लक्षात आलं की माझं रिटर्न फाईल करताना चूक झाली आहे तर तुम्हीच व्हॉलंटरीली ते रिटर्न फाईल करा. त्याची मुदत त्यांनी 2 वर्ष ठेवली होती. आता त्यांनी ती लिमिट ते पिरियड जे आहे तो आता 4 वर्षाचा केला. ही एकदम वेलकम मूव आहे. कारण आज रिटर्न फाईल केल्यानंतर काही वेळेला एखादा क्लायंट जर विसरला किंवा एखादा RCC विसरला की मला हे उत्पन्न मिळालं होतं आणि ते टॅक्सेबल होतं, ते मला माहिती नव्हतं आणि ते आता माझं मिसआउट झालंय, तर मग गव्हर्नमेंट म्हणजे डिपार्टमेंट नोटीस काढायचं आणि मग ते लिटिगेशनमध्ये जायचं. त्याच्याऐवजी तोच मनुष्य आता व्हॉलंटरीली रिटर्न फाईल करू शकतो. ही मुदत 4 वर्ष आता आपल्याला दिलेलं आहे त्यांनी. निश्चितच. सर, एक शेवटची कमेंट, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. म्हणजे जे बरेचसे युवक आज घर खरेदी करण्यासाठी येतात आणि होम लोन जेव्हा ते अप्लाय करतात कुठल्याही बँकेमध्ये, तर त्यांना म्हटलं जातं की गेल्या 3 वर्षाची तुम्ही IT रिटर्न तुमची द्या. बरोबर. आणि त्यांनी आता विचार केला असतो की अरे घर खरेदी करूया वगैरे, नवीन लग्न होणार असतं आणि त्यांच्याकडे 3 वर्षाचे नसतात. बरोबर. त्यांना फायदा होईल की ते गेल्या 3 वर्षाचे 4 वर्षाचे भरू शकतील. होम लोन त्यांना लगेच मिळू शकेल आणि जो आपल्या देशातला युवा आहे, यंग पॉप्युलेशन जे आहे, ते घर खरेदी त्यांना एक फायदा मिळू शकेल, एक इम्पॅक्ट मिळू शकेल.
तुम्ही सर, तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे याच्यामध्ये थोडंसं करेक्शन करतो मी. रिटर्न फाईल करायचा जो पिरियड आहे तो 2 वर्षाचाच आहे. अपडेटेड रिटर्न म्हणजे काय की इफ यू मिस द बस टू डिक्लेअर द इन्कम, ऑलरेडी रिटर्न फाईल केलाय, सपोज मी ऑलरेडी रिटर्न फाईल केलं, त्याच्यामध्ये 10 लाख उत्पन्न दाखवलंय, मग माझ्या लक्षात आलं अरे मला 2 लाख रुपये कोणीतरी गिफ्ट दिले होते, ते दाखवायचे राहिलेत, तर ते 2 लाख रुपये मी ऍडिशनल दाखवून 12 लाखाचं, म्हणजे त्याला अपडेटेड रिटर्नला कंडिशन आहे तुम्ही ऑलरेडी रिटर्न फाईल केलेलं असलं पाहिजे. तुम्ही रिटर्न भरून रिटर्न फाईल करून त्याच्यामध्ये टॅक्स भरलेला असेल आणि तुम्हाला ऍडिशनल टॅक्स भरायचा आहे, ऍडिशनल टॅक्स भरायचा आहे. म्हणजे तुम्ही आधी लॉस रिटर्न भरले आणि लॉस कमी करायचा आहे तर अपडेटेड रिटर्न भरता येत नाही. त्यामुळे असं नवीन रिटर्न भरता येणार नाही. सर, आता थोडासा वेळ आपल्याकडे आहे, आपण जाऊयात नरेश बोडके सरांकडे. सर, आपण एवढी छान चर्चा केलेली आहे, लोकांना समजावून सुद्धा सांगितलेलं आहे. आजच्या या बजेटवर तुमची थोडक्यात एक कमेंट शेवटची. मला असं वाटतं एक गोष्ट आपण याच्यात थोडी मिस होते, ती म्हणजे सबका साथ सबका विकास. सबका साथ सबका विकास जर करायचा असेल तर फक्त आपल्याला अर्बन सेंट्रिक गोष्टींवर चर्चा करून चालणार नाही किंवा अर्बन सेंट्रिक पॉलिसीज असून चालणार नाही. तर आपल्याला रुरल डिमांड सुद्धा वाढली पाहिजे, रुरल डेव्हलपमेंट सुद्धा झालं पाहिजे. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रांमध्ये जी काही गुंतवणूक व्हायला पाहिजे, बेसिक एज्युकेशनमध्ये आणि हेल्थमध्ये, या 2 सेक्टरमध्ये. त्याचबरोबर अनुसूचित जाती जमातींच्या बाबतीत जे काही बजेट आहेत त्याच्यावरती सुद्धा फोकस करायला पाहिजे, कारण अदरवाईज अर्बन वर्सेस रुरल अशी ती दरी तयार व्हायला नको आणि तसं झाल्यास ते विकसित भारतच्या मधला मोठा अडथळा असू शकेल. निश्चितच. सर, याच्यानंतर आपण अनय जोगळेकर सर यांची एक शेवटची कॉमेंट आपण घेऊयात. जोगळेकर सर, तुम्ही बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजावून सांगितलेल्या आहेत आपल्या प्रेक्षकांना. शेवटचं एक कॉमेंट काय कराल? त्या दृष्टीने मी येतो, कारण कृषी क्षेत्र हा देशाचा आधार आहे आणि आता जे महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात बीड, परभणी जे दिसतंय त्याच्याकडे मागे कुठेतरी कृषी क्षेत्रात आलेलं फेल्युअर हे त्याचं एक महत्वाचं कारण आहे. या बजेटमध्ये सगळ्यात महत्वाची एक घोषणा मला दिसते की 100 असे जिल्हे निवडलेले आहेत की ज्याच्यामध्ये कृषी विकासाचा दर किंवा उत्पन्न त्याचं एकरी सगळ्यात कमी असेल आणि त्याच्यात मला खात्री आहे मराठवाडा, विदर्भातले काही जिल्हे असतील, अशा जिल्ह्यांवर विशेष लक्ष देण्यात येईल. तिथे ते उत्पन्न वाढायला तरतूद केली जाईल. खास करून डाळी आणि तेलबिया जी आपण मोठ्या प्रमाणात आयात करतो त्याच्यात स्वयंपूर्ण होण्यासाठी केलेला आहे. मकाना पण आहे त्याच्यामध्ये, आणि फळं आणि भाज्या, कारण आतापर्यंत आपण मुख्यतः गहू आणि तांदूळ त्याचं उत्पादन वाढण्याचे प्रयत्न करतो, पण लोकांना सुदृढ होण्यासाठी फळभाज्या त्यांचाही आहारात वाढला पाहिजे. आणि हा जे खास करून पोषण आहार जो अंगणवाडीत दिला जातो त्याच्यात आता एक नवीन योजना आणली गेलेली आहे की 8 कोटी मुलांना अधिक पोषक आहार त्याच्यातनं मिळेल. नुसतं पोट भरता कामा नये, तर या दृष्टीने हा जो आपल्या देशाचा आधार आहे कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था, त्याच्यात ह्या चांगल्या गोष्टी आहेत आणि त्या मला असं वाटतं त्याच्याही चर्चा व्हायला हवी. निश्चितच. जोगळेकर सर, एकूणच असं म्हणता येईल की जे शेतकरी आहेत त्यांनाही सामावून घेण्याचा, त्यांनाही एक रिलीफ देण्याचा प्रयत्न कुठेतरी या बजेटच्या माध्यमातून झालेला आहे. आता पुढे नेमकं काय काय होतं तेही बघावं लागणार आहे. जोगळेकर सर, बोडके सर आणि त्याचबरोबर हावरे सर आणि लिमये सर आपल्यासोबत या ठिकाणी स्टुडिओमध्ये होते. अतिशय छान पद्धतीनं त्यांनी हे बजेट आपल्या प्रेक्षकांना समजावून सांगितलेलं आहे. तुमच्या चौघांचे खूप खूप धन्यवाद. आणि एकूणच असं म्हणता येईल की सर्वांना सामावून घेणारा ज्ञान म्हणजेच मग त्याच्यामध्ये गरीब असतील, युवा असतील किंवा अन्नदाता म्हणजेच आपला शेतकरी असेल, महिला असतील, आणि याशिवाय एम म्हणजेच मिडल क्लासला एक मोठा दिलासा देणारा हा बजेट म्हणावा लागेल.